तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मिरची तर झालीच पाहिजे. पाऊस आहे ना सध्या, त्याच्यामुळे मिरची फ्राय असेल ना तर खूपच मजा येते. आणि ओल्या खोबऱ्यात तर ते अजूनच. तर मी मागच्या वेळी केलेली ना तशीच मी केलेली आहे. तर जेवणामध्ये वांग बटाटा शेंगा आहे, पालकची भाजी आहे, नाचण्याची भाकरी आहे, मिरची आहे. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर बंटी आलेला गप्पा मारायला, तर ह्या मॅडमची अशी मस्ती चालू होती. आणि झोपी गेलो, कारण उद्या ना अर्णवला जायचं नाही आहे स्कूलला. तर गुळाचा चहा करून झालेली आणि सोबत ना अन्वी नेमकी उठली. मला माहिती आहे चहा प्यायच्या वेळेलाच ही चहा मागणार ना, त्यासाठी मी ॲपल कट करून घेतलेले. आणि ह्यांचे दोघांची इथे मस्ती चालू होते. म्हणजे अजून उठले नाही येते, पण उठायच्या आधीच मी ही तयारी करून ठेवलेली. हे बघा, आता मी हाक मारले ना तर ही दोघे टणकन उठून बघतील. तर फायनली बाहेर जायचं ठरलेलं आहे उद्या, म्हणजे सॅटर्डेला. तर पॅकिंग वगैरे करायची होती थोडी थोडी, आणि बँकेचं पण काम होतं. म्हणून मी म्हटलं आता अन्वीला स्कूलला ड्रॉप करेल आणि मग तसंच अर्णवला घेऊन मग मी जाईल. इथे फी पेड करायची होती म्हणून ऑफिसच्या इथे बाहेर उभी होती. इथे ना लाईनीत उभे होते. हे बघा, अन्वी ना फर्स्ट रोमध्येच उभी आहे आणि 2 नंबर माझ्या पुढे होते. नेमकी मुलं, ही छोटी मुलं जाणार लाईनीतून आणि माझा नंबर आला, त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ मला कॅप्चर करता आला नाही आहे. तर इथे सगळे नाही सेकंडरीवाले ना मुलं खेळत होती. हे बघा, आणि आता ना हे मुलं आता जायला सुरुवात झाली लाईनीत. ती मला बाय करत होती सारखं, पण माझा ना नेमकं विंडोजवळ माझाच नंबर आला. अन्वीला सोडून मी आणि अर्णव रिक्षाने गेलो ठाण्याला. थोडंसं काम होतं बँकेचं म्हणून ते करण्यासाठी गेलो. आणि आता म्हटलं बाहेर जायचं आहे तर 1-2 ड्रेस घेतले पाहिजेत व्हिडिओसाठी. त्याच्यामुळे मग बघा, नेमकं ना पाऊस चालूच होता. आणि अन्वीचा रेनकोट मी तेजूकडे दिला आणि मी म्हटलं चला पटकन जाऊन, म्हणजे ॲक्च्युली मला ना 2 वाजेपर्यंत रिटर्न फिरायचं असतं. पण काय झालं माहिती आहे, थोडंसं गडबड झाली, त्याच्यामुळे ना रिटर्न मला लगेच घरी यावं लागलं. काही पेपर राहिलेलं ना त्यामुळे. तर इथे बघा, थोडंसं ना व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम झाला. आम्ही बँकेचं काम झाल्यावर रिटर्न फिरलो आणि झालं काय, अर्णवला पण घरी सोडून ना मला लगेच 5 मिनटामध्ये अन्वीला आणायला निघायचं होतं. त्याच्यामुळे माझी थोडीशी धावपळच चालू होती. इथून लेफ्ट साईडला गेलो की मी अर्णवला तिथे सोडलं आणि मी तशीच पटकन अन्वीला घेण्यासाठी आलेली आहे. थोडासा लेट झालेला, पण ठीक आहे. तसेही आंटीना सोडत नाहीत कोणाकडे. आणि ह्या मॅडमना कंटाळलेल्या का माहिती नाही, पण ही ना केस सध्या अशी विस्कटवून टाकते. जसे मी बो बांधते ना तशी केसांची पूर्ण वाट लावते. तर आम्ही आलो घरी, वरण भात खाल्ला आणि परत निघालो ठाण्याला, कारण थोडंसं काहीतरी काम राहिलेलं. आणि आता ना मला दोघांना घेऊन जावं लागणार होतं, कारण आज शुक्रवार होता. आई संतोषी मातेच्या मंदिरात गेलेली, इथे मुलुंडला चेकनाक्याला संतोषी मातेचं मंदिर आहे ना, तिथे गेलेली आई. तर मी दोन्ही मुलांना घेऊन जायचं ठरवलं, कारण उद्याची पॅकिंग पण करायची होती. म्हणजे रक्षाबंधनपासून, राख्यापासून काय काय घ्यायचं होतं ना, त्याच्यामुळे. आता ना रस्ता पूर्ण कोरडा आहे बघा. मगाशी एवढा पाऊस होता ना, खूप पाऊस होता. तर आता मी इथून ऑटो बघणार आणि परत जाणार ठाण्याला. तर या मॅडमची अंगठा तोंडात घालायची सवय काय सुटत नाही आहे. खूप प्रयत्न केले, शाळेत पण जसा वेळ भेटेल ना तसे ती पटकन तोंडात अंगठा घालते. टीचरला मी बोलली तिला ओरडत जा, पण काय ऐकत नाही आहे ती. ठाण्याला ना अगदी 2 मिनटाचं काम आहे, जास्त वेळ थांबणार नाही आहे, कारण जेवण तर लगेच निघालेलो आहोत आम्ही. आणि चला, तर ट्रॅफिक पण नसते. संध्याकाळ केली ना तर ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा आता जाऊन आलेलं बरं. तर चला, ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथून आता डायरेक्ट आम्ही कळवायला जाणार आहोत घरी. आता खूप थकलो धावपळ करून करून. फायनली आज मी पॅकिंग करून घेईल. सगळे कपडे वगैरे मुलांचे काढलेले आहेत, पण आता बॅगेत भरायचे आहेत. त्यामुळे आता ऊन छान पडलेलं आहे. तर चला, बाय, टेक केअर. आणि हां, काळजी घ्या सगळ्यांनी.